बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखक रोशन कुमार पिलेवान लिखित कथा घालमेल. आज मला भयंकर अस्वस्थ वाटत आहे. एकटेपणा जाणवत आहे. इतकी बेचैनी मी याआधी कधीच अनुभवली नव्हती. दाही दिशाने अंधारून आल्यागत वाटायला लागले. बाहेर जावंसं वाटत नाही, घरात कोंडून घ्यावंसं वाटत नाही, काही खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, जगावंसं वाटत नाही, मरावंसं वाटत नाही. घरात 4 माणसं आहोत तरी प्रचंड एकटेपणा जाणवतोय. सकाळपासून सोप्यावर नुसता लोळत पडलो आहे. बेभान होऊन मोबाईल चालतो आहे. इयरफोन लावून कधी गाणी ऐकतो आहे, कधी यूट्यूब, कधी फेसबुक, कधी इन्स्टा. इथल्या इथं सारं विश्व भ्रमण करून आलो. कधी पबजी रमीत रमलो. तरी पण मन कशातच रमत नव्हतं. कसल्या तंद्रीत जगतो आहे मी. अरे उठ ना जेवायला, आईने आवाज दिला. इयरफोनमुळे काही ऐकू आलं नाही. तेव्हा तिने बळच इयरफोन ओढून घेतला जवळजवळ. तेव्हा कुठं माझी तंद्री भंगली. नंतर जेवेन. निदान आंघोळी तरी कर. करेन. 2 दिवस झाले. 2 दिवस आंघोळी नाही केली तर काय होणार? वास सुटेल की खरूज होईल अंगाला. आईचं वाक्य मध्येच तोडत मी जाम भडकलो. नुसता मोबाईल बघत पडलास, तेही चार्जिंगवर लावून, आणि कानात इयरफोन फुटला तर? फुटू दे, काय होणार? मरेल मी. तसंही जिवंत राहून काय करायचं म्हणा. मी संतापानं उठलो. तणतणत आतल्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं. बेडवर जाऊन पडलो. तशा दारावर जोरजोराने थापा ऐकू आल्या. दादा, दादा, दार उघड. दादा, दादा, विशू दादा, दार उघड. सई आणि मानसी दोघी बहिणी दार ठोठावत रडत होत्या. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत मुळमुळणाऱ्या चिमुकल्या मुक्ताईसारख्या निरागस भासत होत्या त्या. विशाल, विशाल, काही भलतं असेल तर करू नकोस. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा कोणाचाच आधार नाही रे. आईने भोकांड पसरलं तसा मी दरवाजा उघडत ओरडलो. शांत रहा. काय काय चाललंय तुमचं? अजून जिवंत आहे मी. सध्या तरी असलं भलतं सलतं काहीच करणार नाही. निश्चिंत रहा. जीवन घ्या. मला एकांतात पडू द्या जरा. तू जेवला नाहीस तर आमच्या गळ्यात तरी कसा उतरेल रे घास. आईच्या डोळ्यात आसवांचा ओघळ वाहत होता. ती पुरती हतबल झाली होती माझ्या हट्टापुढे. बालपणी हट्ट पुरवताना, बघ मुकाट्याने ऐक, नाहीतर तुझ्या बाबांना सांगेन, असा सज्जड दम भरायची. बाबांचा राग मला ठाऊक होता. जेवढे प्रेमळ वागायचे तेवढेच कठोर त्यांचं हृदय. मी त्यांना घाबरायचा. पण आज तेही नाहीत. म्हणजे कसलाच धाक, कसलीही भीती वाटत नव्हती मला. 2 वर्ष झाले ते या जगात नाहीत. रात्रीच्या सुमारास नोकरीहून परतताना अपघात झाला त्यांच्या मोटारसायकलला. विरुद्ध दिशेने भरधाव धावणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली होती. हेल्मेट फुटून त्यांचा मेंदू बाहेर आला होता. ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे हाडांचा अक्षरशः चुराडा झाला होता. घटनास्थळी बाबांची अशी अवस्था बघताच डोळ्यांसमोर अंधार दाटला होता माझ्या. वादळात एखादं झाड उन्मळून पडावं तसा कोसळून पडलो मी. आईने हंबरडा फोडला होता. बहिणीने केलेला आक्रोश बघून बघ्यांचे काळीज हे लावले होते तेव्हा. एवढ्या साध्या आणि प्रामाणिक माणसाला निसर्गाने एवढी क्रूर शिक्षा द्यावी, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. जमावाने ट्रक ड्रायव्हरला अक्षरशः बदलून काढत पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. ट्रकला पेटवून देत अग्नीच्या हवाली केलं होतं. ते काहीही असलं तरी आम्ही अनाथ झालो होतो. आईच्या कपाळीचं कुंकू कायमचं हरवलं होतं. तहसील कार्यालयात बाबू असलेला हिरालाल वाघ, आमचा बाप, आईचा पती, घराचा आधार कायमचा हरवला होता. क्रूर काळाने त्यांना आमच्यापासून हिरावून घेतलं होतं.
बाबांच्या पश्चात आम्हा तिन्ही भावंडांचं शिक्षण, लग्न आणि अनेक जबाबदाऱ्या आईला पार पाडाव्या लागणार होत्या. घरातील मोठा मुलगा म्हणून त्याचा भार मलाच पेलावा लागणार होता. त्या दिशेने मी पाय रोवायला सुरुवातही केली होती. मग मग मीच असा मूर्खासारखा का वागायला लागलो? 2 दिवस झाले ना आंघोळ केली ना जेवण. जेमतेम झोप लागली असेल नसेल, सारखा मोबाईलच्या विश्वात स्वतःला हरवून बसलो. कसलं वेड लागलं आहे मला? हो, वेडच लागलंय मला. प्रेमात वेडाच होतो माणूस. मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे. विद्या तिचं नाव. दिसायला गोरी गोमठी, सडपातळ बांध्याची. गालावरच्या खळीत सारखं डुंबून राहावंसं वाटायचं मला. जेमतेम 7 महिन्याच्या ओळखीत मी तिला माझी समजायला लागलो होतो आणि तिनंही मला आपलंसं केलं होतं. तिची आणि माझी ओळख झाली तो दिवस अजून आठवतो मला. कसा विसरू शकेन मी तो दिवस? हॅलो, विशाल बोलत आहात का? हां, बोलतोय. आपण कोण? हॅलो, मी विद्या राऊत. हां, बोला. आपलं काही हरवलं आहे का? हो, माझं सर्वस्व हरवून बसलो. तुमचं हरवलेलं सर्वस्व मला मिळालं असं जर मी म्हणाले तर काय द्याल आपण? माझा जीव काढून तुमच्या हातावर ठेवेन. क्षणाचाही विलंब न लावता मी ठामपणे बोललो. ती हसली आणि विचारायला लागली, उद्या कुठे आणि किती वाजता भेटायचं तेवढं सांगा. मी स्थळ आणि वेळ सांगितला. रात्र कधी उजाडेल याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. सकाळी अगदी वेळेच्या आधी 10 वाजल्यापासून नागपूरच्या बर्डी बसस्थानकावर मी तिची वाट पाहत उभा होतो. 1.5 तासांनी मला तिचा कॉल आला. मी अधीरतेने रिसीव्ह केला. आलाय का? कुठे आहात? हे काय इथेच. एक स्कार्फ बांधलेली मुलगी माझ्या पुढ्यात उभी ठाकली. विशाल? मीच विशाल आहे का याची खात्री करण्यासाठी तिने विचारलं. हो म्हणताच तिने स्कार्फ बाजूला केला. विद्या. रात्री तिचा मोबाईल स्टेटस, फेसबुक, इन्स्टा आय डी चेक केल्यामुळे फोटोवरून तिला ओळखणं कठीण गेलं नाही. तिनेही माझा स्टेटस बघितला होता. ही घ्या तुमची अमानत. असा वेंधळेपणा पुन्हा करू नका. फाईल परत करताना तिने कोपरखळी मारली. नाही होणार. थँक्स लॉट. तुम्ही माझी आयुष्यभराची कमाई परत केलीत म्हणत मी तिच्या हाताचे नकळत अक्षरशः चुंबन घेतलं. सोबत आलेली तिची मैत्रीण भांबावल्यागत पाहत राहिली. विद्या लाजेने चूरचूर झाली होती. बसस्टॉपवरचे 4-2 माणसं पाहायला लागले ना म्हणून. भावनेच्या भरात खरे तर माझ्याकडून ही अक्षम्य चूक झाली होती. मी भानावर आलो. सॉरी हं, असं करायचं नव्हतं. पण माझे सारे डॉक्युमेंट्स परत करून तुम्ही मला बर्बाद होण्यापासून वाचवलं. फार उपकार झालेत तुमचे. काल बसमध्ये मला ही फाईल मिळाली. त्यात तुमचं नाव आणि मोबाईल नंबर असल्यामुळे सहज शक्य झालं. हां, बाकी अभिनंदन हं, तुम्हाला बँकेत नोकरी लागल्याबद्दल. थँक्स लॉट. म्हणजे तुम्ही सगळी फाईल चाळली तर? मिश्किल हास्य करीत म्हणालो. त्याशिवाय कसं कळालं असतं मला ही फाईल कोणाची आहे ते? परवा रुजू व्हायचं आहे मला. इंटरव्ह्यू देऊन परत येत असताना बसमध्ये डोळा लागला. स्टॉप आला तेव्हा फाईल घ्यायचं विसरून गेलो गडबडीत. बाकी सगळं सामान घेतलं आणि उतरलो. घरी येऊन बघतो तर काय, फाईल गायब. सगळं घर डोक्यावर घेतलं. तुमचा फोन आला तेव्हा कुठे जीवात जीव आला. बरं, निघतो आम्ही. असा बरे जाऊ देईन मी. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं याचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. चला, किमान हॉटेलमध्ये नाश्ता तरी करूया. सुरुवातीला त्यांनी का कू केलं, पण माझ्या आग्रहापुढे त्यांचं काही चाललं नाही. राजवीर हॉटेलमध्ये तिघांनीही गरमागरम कचोरी खाल्ली, चहा पिला आणि निरोप घेतला. मी बळेच तिच्या मैत्रिणीच्या हाती जाण्या येण्याच्या तिकिटाचे पैसे ठेवले. तिला माझी शपथ घातली नसती तर तिने पैसे घेतले पण नसते. आरतीसुद्धा तिच्यासारखीच सुंदर होती. बँकेत रुजू झाल्यानंतर विद्या फोन करायची. मीही फोन करायचो. तासनतास बोलत राहायचो. गुंतत जात होतो एकमेकात. 2-4दा भेटीसुद्धा झाल्या. प्रेमाच्या अनाभाका घेतल्या.
भविष्याची स्वप्न रंगवायला लागलो. लग्न करून आपण भविष्यात एकत्र यावं अशी आमची दोघांचीही मनोमन इच्छा होती. 7 महिने झाले माझ्या नोकरीला. महिन्याच्या शेवटच्या तारखेला मला सायंकाळी 5 वाजता मॅनेजरने एक पत्र हातात दिलं. पत्र वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काळजात धस्स झालं. मला नोकरीवरून कमी करणारं पत्र होतं ते. आमच्या नियुक्त्या नियमबाह्य असल्याचे नाबार्डचे म्हणणे होते. तसं असेल तर आम्हाला रुजू करून का घेतलं? त्यात आमची काय चुकी? परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत झळकलो, मुलाखत दिली. या साऱ्या दिव्यातून गेलो तेव्हा कुठे पोटाची भाकरी गावली होती आणि नाबार्ड याला बेकायदेशीर भरत्या असल्याचा ठप्पा देऊन मोकळे होते. डोक्याचा नुसता भुगा झाला. माझ्या आयुष्याशी खेळणाऱ्या पत्राला सकाळपासून अतिशय गोपनीयरित्या सांभाळणाऱ्या कर्तव्यदक्ष मॅनेजरची दाद द्यावी लागेल. माझ्याकडे कॅशियरचा चार्ज असल्याने व्यवहारात कसलाही परिणाम होऊ नये म्हणून या पत्राची साधी भनकही लागू दिली नाही. एवढं ओझं सांभाळून तो माणूस माझ्याशी रोजच्या सारखाच व्यवहार करीत होता. याचं मला कौतुक वाटलं त्या क्षणी. उद्यापासून मी नोकरीवर येणार नाही. मी संबंध बँक कार्यालयात नजर टाकली. घरचे, शेजारी, मित्र विचारतील, काय रे, काय झालं, आज घरीच कसा? तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं? तिचा फोन आला तर काय सांगू? तिचा फोन येणार इतक्यात. 6 वाजता रोज ती आवर्जून फोन करते. मी बँकेत असताना फोन करायचा नाही असं मी तिला बजावलंय. तेव्हापासून ती सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत कधीच फोन करत नाही. आता 6:15 वाजायला आलेत. तिचा फोन आला. मी कट केला. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. माझ्या पापण्या पाणावल्या. काळीज दाटून आलं. घरी जाताच आईला चेहऱ्याची भाषा कळली. सोबत आलेल्या मॅनेजरने आईला समजावून सांगितलं. ती सुन्न झाली क्षणभर, पण तिने मला छातीशी कवटाळत धीर दिला. काही होत नाही, घाबरू नकोस. ही नाही तर दुसरी नोकरी मिळेल तुला. मॅनेजरने कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. विद्या सतत टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप, फोन करीत होती. हैराण झाली असेल ती. 7 दिवसात मी एकदाही रिप्लाय दिला नाही. तिला अचानक टाळत असल्यामुळे ती माझ्याबद्दल उलटसुलट विचार करीत होती. आरतीचाही अनेकदा फोन मेसेज आला होता, पण तिलाही मी रिप्लाय दिला नव्हता. संघटना, वकील, ऑफिस, याला भेट, त्याला निवेदन दे, या साऱ्या भानगडीत मी गुंतलेला. डोक्याला नुसता ताप. या व्यापात मी तिला रिप्लाय देणं टाळत होतो. तुझी नोकरी गेली, पण तू काळजी करू नकोस. आयुष्यभर साथ देईन मी तुला. मला तुझ्या मम्मीने सारं काही सांगितलंय. त्यावेळच्या माझ्या मनाच्या अवस्थेचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत. मी बाथरूमला गेल्यानंतर तिचा फोन आला तेव्हा आईनं तिला सर्व हकीकत सांगितली असावी. खरं तर आईने तिला सांगितले नसते, पण तिने आईला विश्वासात घेतल्याने तिच्या भावनांचा बांध फुटला. मी तुला कुठल्याही परिस्थितीत साथ देईन. विद्याचे हे एकच वाक्य जगण्याची नवी उमेद जागवत होतं. 1-2दा भेट घ्यायला आली ती, तिथेच बर्डीच्या रेस्टॉरंटला. खूप धीर दिला तिने. अर्थात तिने माझ्यात एवढा आत्मविश्वास जागवला की मनातील नैराश्य कायमचं वारलं होतं. 7 महिने व्हायला आले नोकरी जाऊन. 7 महिन्यात हाताला काम नव्हतं. लोकांच्या उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या. बँकेत अफरातफर केली असेल म्हणून तर काढलं नोकरीवरून. काम करता येत नसेल. पैसे भरून लागला असेल. एक ना अनेक कुंभाड रचला जात होत्या. कोणाकोणाला उत्तर द्यायची आणि आपण सांगितलं त्यावर समोरचा विश्वास ठेवणार असंही नाही. मी नातेवाईक, मित्र, ओळखीचे सारी माणसं टाळत होतो. परवा विद्याचा फोन आला. मला अर्जंट भेटायचंय तुला. उद्या दुपारी भेटू, त्याच रेस्टॉरंटला. ओके. आज मला ती फारच अस्वस्थ वाटत होती. यापूर्वी तिचा असा कापरास्वर कधीच ऐकला नव्हता. माझ्या मनात शंकाने गर्दी केली, पण त्या साऱ्या शंकांचं निरसन उद्या भेटी दरम्यानच होणार होतं. घरी कोणाची तब्येत बरी नसेल, तिला पैशांची गरज असेल, आमचे चुपके चुपके असल्या प्रेमाचा बोभाटा तर झाला नसेल.
कदाचित कदाचित तिच्या घरच्यांना ठाऊक झालं असावं. एक ना अनेक शंका. ती भेटली तेव्हा तिच्या नयनातून अवकाळी आषाढ बरसत होता. मला मला तुझ्याशिवाय नाही जगायचं. मला तू हवा आहेस. तू तू कर ना माझ्याशी लग्न. मला काहीच कळेनासे झाले. आपण लग्न करणार आहोत ना? केव्हा? माझ्या बहिणींचं बरं होऊ दे. निदान निदान माझ्या पोटापाण्याचा प्रश्न तरी सुटू दे. तोवर मी 2-4 लेकरांची आई होईन. येत्या महिन्याभरात माझे आई वडील योग्य स्थळ पाहून माझे हात पिवळे करणार आहेत. एवढा तातडीने निर्णय घेण्यामागे कारण काय? कारण जाऊ दे. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही ते सांग. हे काय विचारणं झालं? प्रेम सिद्ध करण्यासाठी काय करू मी, म्हणजे तुझा विश्वास बसेल? तू फक्त लग्न कर. नात्यातील 4 बुजुर्ग माणसं घेऊन ये घरी. आणि तुझ्या घरच्यांनी विचारलं मुलगा काय करतो तर काय सांगू? बेकार मुलाच्या हातात कोण आपल्या मुलीचा हात देईल? तू बेकार असलास तरी मी तुझ्यासोबत सुखाने संसार करेन. आपण दोघंही प्रायव्हेट जॉब करू हवं तर. आणि आपल्या घरचे तयार होतील या लग्नाला तर मग पळून जाऊ घर सोडून. मला विचार केला पाहिजे यावर. त्या दिवशी निरोप घेताना पावलं घराकडे वळत नव्हती. तिच्या घरच्यांचा वारंवार फोन येत असल्यामुळं आम्ही मिठीत एकजीव व्हायचं तर विरुद्ध दिशेनं निघून गेलो. याविषयी मी आईशी बोललो. आईला माझ्याकडून कसली अपेक्षा नव्हती. तिच्या पायाखालची जमीन सरकली. बाप्पाचं अपघाती निधन, अल्पावधीतच माझी नोकरी जाणं, या आघातातून ती सावरते न सावरते तोच माझा लग्नाचा निर्णय, याविषयी ती काहीच बोलली नाही. बघ, विचार कर. तू योग्य निर्णय घेतोस असं जर तुला वाटत असेल तर निश्चित पुढे पाऊल टाक. पण पण बहिणींचा आणि स्वतःचा थोडा तरी विचार कर. ती विचारी मुलगी आहे. घर सांभाळेल. सांभाळेल की तोडेल हे आज कसं सांगता येईल? तिला मी चांगलं ओळखतो. आमच्यापेक्षाही. आई, मला व्यर्थ वाद घालायचा नाही. करू दे त्याला लग्न. तो आता मोठा झाला आहे. तू आमची काळजी करू नकोस. सईला हुंदका दाटून आला. पण मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. मला फक्त विद्या हवी होती. 25 वर्षाच्या रक्ताच्या नात्यापेक्षा 1.5 वर्षाचं प्रेम जास्त जवळचं वाटत होतं मला. जास्त विश्वासार्ह वाटत होतं. प्रेमात असं का होत असावं? रक्ताची माणसं का दूरची वाटतात? याचं उत्तर प्रेमात पडल्यावरच देता येईल कदाचित. माझ्या अंतर्मनाची घालमेल शब्दातीत होती. आई, एकदा जाऊन ये ना तिच्या घरी तिला मागणी घालायला. काका मामा कोणाला तरी पाठव हवं तर. मी आईला विनंती केली. आईनं माझं ऐकलं. ती गेली पण निराश होऊन परतली. तुमच्या रिकामचोट पोराशी माझ्या मुलीचं लग्न लावून देणं म्हणजे दारिद्र्याच्या खाईत स्वतःहून ढकलण्यासारखं आहे. हाताला काम नाही म्हटल्यावर भिकेचं कटोरं घेऊन पोचणार आहे का तो? बापाच्या मृत्यूनंतर भेटलेले 5 लाख माझ्या पोरीच्या नावाने जमा करा. तेव्हा माझ्या दारात पाय ठेवा. भिकाऱ्यांच्या कटोरीत दान टाकण्या एवढी माझी मुलगी चिल्लर नाही. कोणाचाही करू नये एवढा पान उतारा केला त्यांनी. त्यांच्या सोबत असल्या मामाच्या मुलाने व्हिडिओ घेतला म्हणून खरं वाटलं. नाहीतर मी त्यांना वेड्यात काढलं असतं. तिच्या वडिलांनी असं टाकून बोलायला नको होतं. पण यात विद्याचा काय दोष? ती तर अजूनही निष्पाप आहे. प्रेमात दुश्मन असतो तो केवळ जमाना. आता माझी आई तयार झाली तर तिचा बाप आडवा आला. 2 दिवसांपूर्वी तिच्या लग्नाचे कार्ड आरतीने व्हॉट्सअप केल्यामुळे माझ्या मनाची घालमेल सुरू आहे. पुण्याला कंपनीत असलेल्या नात्यातील मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं. माझ्याशी पळून जाऊन लग्न करायला तयार असणारी विद्या विवेकशी अरेंज मॅरेजसाठी का तयार झाली? तर तिच्या वडिलांनी तिला विष प्राशन करून मरणाची धमकी दिल्यामुळं. ती तिच्या घरच्यांचा विचार करते. माझ्या मनात घरच्यांचा विचार कधी येणार? माझी विधवा आई, माझ्या 2 बहिणींसाठी मीही स्वतःला सावरायला हवं. हो, सावरायला हवं मला. 2 तासांपासून मी बाथरूममध्ये स्वतःला साबणाने धुवून घेत आहे. तिच्या स्मृतींना कायमचं मिटवण्यासाठी.
धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.